नमस्कार माझ्या शेतकरी बंधूंनो, नमस्कार. आणि माझा एक आग्रहपूर्व नमस्कार आमचे देवेंद्र भाऊ मुख्यमंत्री साहेबांनासुद्धा माझा आग्रह नमस्कार. सहज मी तुम्हाला आठवण देऊ इच्छितो की जर तुमचा अभ्यास झाला असेल, कारण का तुम्ही अभ्यासू व्यक्ती आहात, प्रत्येक गोष्टीचा अभ्यास केल्याशिवाय कोणतंच काम करत नाही. जर तुमचा अभ्यास आटोपला असेल तर पेपर सोडायला काही हरकत नाही आहे. विषय आपला शेतकरी कर्जमाफीचा आहे ना. शेतकरी कर्जमाफीचा विषय आहे आणि एक तुम्ही दिलेलं निमंत्रण स्वीकारूनच आम्ही शेतकरी कर्जमाफी मागत आहे. तर माझ्या शेतकरी बंधूंनो, मी CM साहेबांनासुद्धा विनंती करतो आहे का साहेब, तुमचा अभ्यास झाला असेल तर आमचं शेतकरीचं काय ते सांगून द्या. कारण का उगीचे जास्तीचे सल्ला देणारे भ्रष्टाचारी जे मंत्री आहेत, कोणी तांदूळाचा घोटाळा, कोणी सिंचन घोटाळा, ते आम्हाला जास्तीची अक्कल सांगत आहे. आणि त्यांच्या भरोश्यावर आम्ही सुद्धा मतदानसुद्धा केले नाही. मतदान तुमच्याच भरोश्यावर केलं आहे आणि पंतप्रधान मोदी साहेबांच्या प्रेमामुळेच आम्ही मतदान केलेलं आहे. म्हणून माझी विनंती आहे, तुमचा अभ्यास झाला असेल तर पेपर लवकर सोडून टाका. कारण का प्रश्न असा आहे, शेतकऱ्याचं तुमचं एक मागची मी व्हिडिओ क्लिप ऐकली काय, नंतर पिकं समाधानकारक आहे. जरासं येऊन पहा विदर्भात साहेब, टोंग्या कंबर शेत तळे झाले. मासोळ्याचं बी तरी द्या आम्हाला, मासोळ्याचा आम्ही धंदा तरी करू त्याच्यात. आज शेतकरी जी इतकी झाली आहे आणि तुमचे निकष जे काढलेले आहे ते निकष आम्हाला तर डोक्याच्या बाहेर चालले साहेब. ज्याचं मकान, ज्याच्याजवळ 4 व्हीलर, अरे साहेब तुमची जर 4 व्हीलर विकली ना तर आमच्या 20 4 व्हीलर होते त्याच्यात. 1.5 लाखाचं मळं मी घेतला विकत साहेब. धक्का मारून चालू करावं लागते. आता ह्याही 4 व्हीलरसाठी जर तुमचे आम्ही लाडकी बहिणीचे पैसे बंद कराल, कर्जमाफी जर आम्हाला तुम्ही टाळाल तर आम्ही काय करणार आहे साहेब. अरे 4 व्हीलरचं आणि मकानाचं जर तुम्ही सांगत असले, मकान तुम्ही 1.25 लाख रुपये देऊन आम्ही मकान, त्यात काही पैसे 1.25 लाख आम्ही टाकले, कसं तरी मकान उभं केलं, ठीक तुम्हाला दाढ झालं का, म्हणजे आम्ही झोपडीत राहावं असा तुमचा विचार आहे का. अरे साहेब, रिटायरवाला जो आमदार आहे, जो पडलेले आमदार आहे, जे पडीत आमदार आहे, त्याच्याजवळ फॉर्च्युनर आहे, 50-60 लाखाच्या गाड्या आहे, त्यांना पेन्शन चालू आहे. आणि आम्ही 1.5 लाखाची आमच्याजवळ 4 व्हीलर आहे, 1.5 लाखाची आता माझी 4 व्हीलर मी 50,000 देतो विकत. घेत असाल तर घेऊन घ्या कोणी. तुम्ही आमचा निकषमध्ये काढून राहिले. अरे साहेब, कमीत कमी नाही राजो, पाठीवर मारा पण पोटावर नका मारू शेतकऱ्या साहेब. लयच अन्याय झाला आहे. अरे इकडून तिकडून नाही, काही हरकत नाही, नाही माफ केलं तुम्ही समजा कर्ज, काही नाही केलं तुम्ही द्या ना. 4 एकर ज्याच्याजवळ शेती आहे त्यालाच माफ करणार. आता त्यानं त्याच्या कष्टानं जर मकान बांधलं आणि त्याला नाही का हाऊस, तुमच्या घरी 4-4 5-5 गाड्या आहेत, प्रत्येक आमदाराच्या खासदाराच्या घरी 5-5 6-6 गाड्या, आणि नोकरीची अट, सरकारी नोकरी, ठीक आहे मी कबूल करतो. ज्याच्या घरात सरकारी नोकरी आहे नका देऊ त्यांना कर्जमाफी. प्रत्येक आमदाराच्या बायका पहा तुम्ही, कोणत्या बँकेच्या नोकरीवर, कोणी कॉलेजच्या प्रिन्सिपॉल, कोणी कायच्या, त्याचे भाऊ पहा, त्याचे पोरं पहा, ते नाही काय नोकरीवर. हो, मग ते नोकरीवर त्याला अट नाही ना. आमच्या शेतकऱ्यासाठी अट का साहेब. शेतकऱ्यावर खूप अन्याय होऊन राहिला आहे, आपल्याही शासनात होऊन राहिला आहे. काँग्रेसच्या शासनात झाला पण त्याच्यापेक्षा आपल्या शासनातसुद्धा अत्याचार होऊन राहिला आहे. काय आहे साहेब परिस्थिती आहे. सोयाबीनला भाव नाही. अरे साहेब, एक सरळ आहे. आता तुम्ही टेस्ला गाडी आली मुंबईला, शोरूमचं उद्घाटन तुम्ही केलं. त्या गाडीची किंमत 29 लाख रुपये, तिच्यावर 31 लाख रुपये टॅक्स लावला. का लावला तुम्ही? कारण का गाडी 60,000ची केली, म्हणजे 20च्या कंपन्या बंद पडल्या पाहिजे गाडीच्या, त्याच्या गाड्या खपल्या पाहिजे म्हणून. सोयाबीन आयात करताना 3,000 सोयाबीन खाऊन तुम्ही त्याच्यावर 3,000 रुपये टॅक्स नाही लावतो. 6,000 करू ना. हे टेस्ला गाडीवर तुम्हाला 31 लाख रुपये टॅक्स लावता आला 29 लाखाच्या गाडीवर. कारण का भारतातल्या कंपन्या बंद नाही पडल्या पाहिजे. आणि आमचं काय, आम्ही काय म्हणजे आमचं काही झालं तरी चालते का साहेब. हे शेतकऱ्यासाठी हा अन्याय आहे. आता जे त्या ट्रम्प तात्यानं जो टॅरिफ लावला तर तुम्ही केंद्र सरकारनं व्यापाऱ्याला आश्वासन दिलं का आम्ही तुमची भरपाई नुकसान करून देऊ. तशी आमची भरपाई नुकसान म्हणजे व्यापारी जगला पाहिजे, कारखानदार जगला पाहिजे, फक्त शेतकरी. ज्या देशाची अर्थव्यवस्था 80% शेतकऱ्याच्या भरोशावर आहे साहेब, खरं नाही आहे शेतकऱ्याचं. आता इथे मोजके जे व्हिडिओ येते 1.5 एकराचे 10 गुंठ्याचे टाकते, 10 लाखाचं उत्पन्न. आपल्या त्या वांगेताईनं 3 करोड रुपयाचे वांगे पिकवले. चिन्नबरम साहेबानं 5 का 6 कोटी रुपयाची कोबी पिकवली. अरे साहेब, इथं 5-6 कोटी कुठं, माझ्या बापापासून माझ्या पोरापर्यंत 1 कोटीचा आकडा नाही पाहायला होणार आमच्याकडून. कायले 1 कोटीमध्ये किती टीम असते साहेब. विचार करा. विचार करणं आवश्यक आहे साहेब. तुम्हाला ह्या कर्जमाफीसाठी तुम्ही एक तर म्हणाल नाही पाहिजे होतं. म्हटलं ना तुम्ही, म्हटलं होतं. मला सांगा, तुम्ही आज रामराज्याची तुम्ही जे घोषणा करता, हरिश्चंद्र राजानं स्वप्नात दान केलेली राज्य दिवस निघाल्यावर दान केलं ना, गेलं लोकांच्या घरी पाणी भरलं.
त्यानं स्वप्नात दान केलं. तुम्ही तो उजेडात आम्हाला आश्वासन दिला, वचन दिला, उजेडात दिला आहे, दिवसा दिला आहे, तरी जर तुम्ही त्याचं जर वचन फिरवत असाल साहेब, ते कठीण आहे. मी शेतकरी या नात्यानं सांगतो साहेब, मी असे हाल उन्हाळे, हे पहा हाताले माती, हाताची माती निघायची आहे, बोटं कपडे पहा, हे पहा फाटले फुटले कपडे घालून काम करायला लागून राहिलं साहेब. आम्हाला नाही का हाऊस, आम्हालाही हाऊस आहे साहेब, पण आता आमची हाऊस मारल्या गेली आहे. सोयाबीन राजो 3,000 3,500 विकायला लागून राहिली साहेब. तुम्ही सांगता इकडे तिकडे आम्ही याचे भाव वाढवले, त्या तुरीचे भाव वाढवले. भाव वाढवले तर आम्ही तुम्हाला हे व्यापारी घेऊन नाही राहिले, व्यापाऱ्यावर तुम्ही अंकुश का नाही लावतो? व्यापाऱ्याला सांगा का तुम्ही घेतलेल्या पावत्या घ्या, आमच्या नामाला फरक द्या त्याचा, नाही तर पूर्ण खरेदी तुम्ही करा. ज्वारी घरी पडली आहे लोकांच्या 1,500 1,600 रुपयानं ज्वारी विकायला लागून राहिली. हे सारे अन्याय अत्याचार आहे साहेब शेतकऱ्यावर. मी फडणवीस साहेब तुम्हाला अधिक विनंती करतो, आम्ही तुम्हाला मत दिलं, बाकी त्याला नाही दिलं. तुम्हाला आणि शिंदे साहेबाला दोघालेच मानतो आम्ही, बाकीच्याला काही मानणारे माणसं नाही आम्ही. तुम्ही जरी काही करा, पण शेतकऱ्याचं कर्ज माफ. ठीक आहे, ज्याच्याजवळ फ्लॅट आहे मोठे मोठे, ज्याच्या घरी फॉर्च्युनर गाडी आहे, ज्याच्या घरी मोठ्या मोठ्या आडी भाडी काय म्हणजे त्या गाड्या असून त्याला नका माफ करू ना. पण आमच्या डुंगऱ्या गाड्या आहे, इकून तिकून 1.25 लाखाची गाडी घेतली, 50ची खपून नाही, घरापाशी उभी आहे, धक्का मारून चालू करावं लागते. आम्हाला जर तुम्ही त्याच्यातून उडवान साहेब, तर काय आहे? अन्याय उन्हाला साहेब, या शेतकऱ्यावर उन्हाला अन्याय, बाकी कोणावर नाही. आता मला सांगा साहेब, तुम्ही दरवर्षी सरकारी नियम झाला काय, दरवर्षी 12% महागाई कर्मचाऱ्याची वाढून राहिली, दरवर्षी वाढून राहिली. आमचं काय वाढून राहिलं सांग ना तुम्ही? म्हणजे आम्ही शेती करून राहिलो, आमचा हातभार नाही काय देशाले? आम्ही DST भरत नाही काय? आम्हीसुद्धा देशाला हातभार करतो, आम्हीसुद्धा मदत करतो देशाला अन्नधान्य पिकून येते. जरी आम्ही काय तुम्हाला फुकट देतो यातला वाद नाही, आम्ही विकतच देतो. पण कमीत कमी त्याची आज मजुरी साहेब 10 वर्षात दुप्पट मजूर झाली शेतकऱ्याची. शेतमजुरीची डबल मजुरी झाली आहे. स्वतः मुड्डे घ्यायला लागून राहिले, स्वतः करायला लागून राहिलो. संध्याकाळी पॅरासिटामॉल गोळी घ्यायला लागते, एक झोपा लागते साहेब, नाही तर अर्धी पावटी मारा लागते. ठीक, आता अर्धी पावटी मारायलाही पैसे नाही भेटून झाले. 50 रुपयाची झाली साहेब ती दारू, ती दिली वाढून. कशी तरी आमचे डोकं शांत होत होतं अर्धी मारल्यावर. ह्या साऱ्या गोष्टीचा विचार करा साहेब. तुम्हाला डबल विनंती करतो, हात जोडून नम्र विनंती करतो. फक्त मला नाही माफ केलं चालते, पण माझ्या भाऊ बंधाला माफ करा. मला नका माफ करू. माझं नाव लिहून घ्या, माझं गाव लिहून घ्या. मी वरखेड येथे राहणार आहे, तिवसा तालुका, जिल्हा अमरावती. जयकुमार शास्त्रावजी बोके माझा नंबर आहे. 96 37 99 20 25. मला काहीच माफ करू नका, मला काही गरज नाही माफ करायची. मी कष्ट करून पोट भरायची माझी ताकद आहे. आज माझं वय 67 आहे, तरी मी फवारा मारून झालो, कपडे वले झाले अशात बसल्या. आता म्हटलं काही ना काही उचापत करा म्हणून हे डबल एक व्हिडिओ बनवला साहेब. मी तुम्हाला माफी मागतो. तुमचं माझं काही वैर नाही आहे, पण ज्या तुम्ही अटी घातल्या लाडकी बहिणीच्या आणि शेतकऱ्याच्या, ज्याच्या घरात नोकरी आहे, पहिले ज्याच्या आमदाराच्या घरात जे लोक नोकरीवर आहेत त्याने पेन्शन बंद करा. ज्या आमदाराजवळ ऑडी गाडी आहे, फॉर्च्युनर गाडी आहे, त्याचा पगार बंद करा. आणि का लाजा नाही वाटत द्यायला? कारण एवढा मोठा मागं व्हिडिओ टाकला मी. एका तरी आमदारानं जे सांगते, मी शेतकरी पुत्र आहे, मी शेती डवरे वाहिले, वखरं वाहिले, चाळ्यावर मुठा धरते, डवऱ्याचं रुमणं दाबून पाहिजे, काऊन नाही तिथं म्हणत कमी घेत नाही. हो माफ, माझं बंद करा पेन्शन 5 वर्षासाठी. माझ्या ह्याच्या जेवढे बसन तेवढ्याच शेतकऱ्याला द्या. एक अक्षदीचा दाना द्या, एक तांदूळाचा दाना जरी आला तरी चालेल. एकही आमदार बोलत नाही, एकही आमदार बोलत नाही, कोणीच बोलत नाही. शेवटी काय शेतकरी, आम्ही शेतकरी एवढे गजाचे बच्चे आहे राजो. तेली संघटना, कुणबी संघटना, माळी संघटना, वाडी संघटना, साऱ्या संघटना करून ठेवल्या हरामखोराईनं. आपापले मेंढरं अलग अलग काढते आणि संध्याकाळी एका जागी बसून जेवण करते. मेंढरं आमचे मेंढरं अलग अलग बसवते. ही शेतकऱ्याची वस्तुस्थिती आहे साहेब. आणि शेतकरी या सुधारणार नाही. आत्महत्याचं प्रमाण वाढलं आणि आत्महत्या केल्याशिवाय पर्याय नाही आहे. काय करणार आहे? काय करून तर काय करणार आहे? माझी एक विनंती आहे, आणि शेतकऱ्यांनासुद्धा एक विनंती. काय शेतकऱ्यांनो, तुम्हाला एक सांगतो, मतदानाचा विषय अलग आहे, पार्टीचा विषय अलग आहे. देशाकरता मोदीशिवाय पर्याय नाही, हे मी दाव्यानं सांगतो. पण जसं ज्याच्याजवळ 3-4 सर्वे नंबर आहे, भारी वावरात पराठी पेरते साहेब, हलक्या वावरात सोयाबीन पेरते, त्याच्यापेक्षा हलकं असलं तर मुंग पेरते, तसं आपल्यालाही करावं लागणार आहे. जरी केंद्रात BJP आहे ना, आता इकडं खाली आपल्या हिशोबानं पाहतो आपण. जो कोणी शेतकऱ्याचा प्रश्न उचलन, कोणी उचलत तर नाही, पण एक समजा म्हणून आलो, जो उचलन तर ते सत्तेच्या बाहेर गेले तर मग शेतकऱ्याची आठवण येते. सत्तेवर आले तर शेतकऱ्याला बोलते. मग शेतकऱ्यांनो, तुम्हाला जे काही अक्कल असून करा, नाही तर जसे सरकारी कर्मचारी संप करू शकते, एक 6-6 महिने ST वाल्यानं संप केला, पगार वाढवून घेतले, 1 वर्ष पैठ ठेवणार जमीन राजे. हो जाऊ दे ना, सहायच्याले मस्त रोजगार हमीच्या कामावर जायचं, 400 काही रुपये रोज भेटून झाला, रोज घ्यायचं खायचं. 10 वर्ष मोदी साहेबांनी आपल्या अन्नधान्य फुकट दिलंच आहे.
भेटूनच राहिला आहे. 1 साल जमीन तरी पडीत टाका. पण या सरकारला आता तरी डोळे उघडाले लावायचे म्हणजे लावायचे. मी एवढंच बोलतो. आणि मी काही विरोधात जर बोललो असून, मी कमी जास्त जर शासनाच्या बोललो असून, माझी चूक झाली असून, मी माफी मागतो. काय मग केस करायची ती केसही करून टाका. आणि तुम्ही केस केली ना तर मी ह्याच झाडाचे ह्या झाडाला फाशी घेऊन मी इथंच मरणार आहे. लक्षात ठेवा. माझा फोटो येईन तुम्हाला. हे झाडही पाहून घ्या झाडे. हे अशी कंडिशन आहे साहेब. आणि माझ्या शेतकरी बंधूंनो, मी तुम्हाला एक सांगतो, विनंती सांगतो, तुम्ही आता खरोखर अगाऊचं पीक काढू नका. रात्रंदिवस कष्ट करू नका. बंदेच्या रू या वन विभागाच्या जो मंत्री आहे त्याच्या घरात नेऊन घाला. माकळी त्याच्या वावरात नेऊन घाला. इथं खंबे रोवा लागून राहिले, त्याचा करंट लावा लागून राहिला. करंट लागला तर माणूस आपणही मरून राहिलो. 1 वर्ष तरी मी स्वतः मोहीम काढतो, मी स्वतः करतो. 1 वर्ष जमीन पडी टाका म्हणजे टाका. 1 वर्ष सरकारला आपण दाखवून देऊ. बस माझं एवढंच म्हणणं आहे. आणि माझा व्हिडिओ जास्तीत जास्त व्हायरल करा. एवढे बोलतो मी. आणि जय हिंद, जय महाराष्ट्र.